सुधा घारे पण नाही आलेले आहेत अजून. मग ते येत का नाही समोर? ते का बाहेर लपून राहिलेले आहेत? कधी नाही भेटला आम्हाला आमदार आमदार साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब. कधी न्याय द्याल तुम्ही आम्हाला? आज 12 दिवस होऊन गेलेले. आमची मागणी एकच का त्यांना समोरासमोर आमच्या समोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि जे आमच्या गावातून जे 4 घरं गेलेली आहेत ना, त्यांना पण हजर करायला पाहिजे. कारण त्यांच्या बरोबर ते पण फरार झालेले आहेत. त्यांचा हात असेलच ना, म्हणून ते पण बाहेर गेलेले आहेत ना, नाही इथे राहिले असते. त्यांचा हात असल्याशिवाय ते त्यांच्या बरोबरच गेलेले आहेत. सगळे आरोपी, अर्धे आरोपी फरार आहेत. अजून ते मोकाट फिरतायत. न्याय कधी भेटेल? आज 12 दिवस झाले. माझ्या पप्पांच्या आरोपांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. एवढं निर्गुणपणे मारले त्यांना. म्हणाले आपण लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू म्हणून, पण अजून काहीच नाही झालेलं आहे. एक म्हणजे बापाची एक मुलीला सोडायला शाळेत जाऊ नाही शकत काय? मग तुम्ही आयात होईल असं काय? त्यांची चुकी काय होती? त्यांनी गावासाठी सगळं केलं, घरात कमी आणि गावासाठी जास्त. हीच त्यांची चुकी होती का? ह्याच्यापुढे राजकीय नेते पण उभे राहायला डगमगतील का? आपण पडलो तर आपल्याला, आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून, हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का? आपण निवडून नाही आला पाहिजे, आम्ही निवडून आलो तर आमचे हा प्रकार घडलाय. नाव एक मनीष धर्मा चव्हाण, संदीप चव्हाण, दुर्गेश देवकर, अशी 3 जणांचे नाव आहेत. ते पोलीस अजून त्यांना चौकशी करत. कारण रवींद्र देवकर ह्याच्यात एकट्याची ताकद नव्हती, ह्याच्या मागं अजून भरपूर जण होती. मग ते भरत भगत यांचे 10 कॉल होते त्यांना, अजून दुसऱ्यांचे कॉल होते, पण ते अजून त्यांना चौकशी करत. मग ह्याच्या मागं पोलिसांचा पण हात आहे थोडाफार, म्हणून ते चौकशी करत नाहीत. आम्ही काल कोर्टात गेलेलो. त्यांची तारीख होती, सुधाकर घारे, भरत भगत यांची. ते अटकपूर्व बेल मारत होते. तर त्यांचा रोल आता SP मॅडमनी सांगितलंय का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा. तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला, अजून त्यांचा हात नाही याच्यात? त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा. त्याच्यात त्यांचा हात आहे हे मी 100% सांगू शकतो. असे 10 कॉल भरत भगत यांचे 26 तारखेला गेलेले आहेत रवी देवकर यांना. असे 10 कॉल गेलेत आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी देवकर, भरत भगत यांचे. भरत भगत हे त्यांचा हात 100% आहे. अजून त्यांचा तपास कधी होईल? SP मॅडम काय करताय त्याच्यात? आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली, त्या येऊन आम्हाला मारतील. माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काही लोक. रवी देवकर यांच्यासोबत ते 4ही घरं गायब केलेली आहेत त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत. आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या.